स्टार्ट. माननीय सभासद बंधू आणि भगिनींनो, परिच्छेद. आपल्या बँकेच्या 51व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी आपले सहर्ष स्वागत करतो. आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत गतवर्ष 2022-23 हे आपल्या बँकेच्या प्रगतीसाठी खूपच आवश्यक राहिले. गतवर्ष हे बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरे केले. सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये बँकेने विविध प्रकारच्या कर्ज योजना सुरू करून त्या सभासद व ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध ग्राहक मेळाव्यांचे आयोजन केले होते. तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या वर्षी वर्धापन दिनानिमित्त बँकेने 2 सामाजिक संस्थांना जनसेवा पुरस्काराने सन्मानित केले. तसेच बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बँकेचे संस्थापक सदस्य माननीय श्री वसंतराव देवधर यांना जनसेवा जीवन गौरव पुरस्कार, तसेच बँकेचे संस्थापक संचालक सदस्य माननीय श्री रघुनाथ कदम तथा नाना कदम यांना जनसेवा कृतज्ञता सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बँकेच्या 50 वर्षाच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेणारे जनसामान्यांची असामान्य बँक हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या 50 वर्षामध्ये माननीय संचालक मंडळाने तत्परतेने घेतलेले निर्णय, बँकेने कसोशीने पाळलेले रिझर्व्ह बँकेचे नियम, ग्राहक व सेवकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे आज बँक 50 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण करू शकली याचा मला सार्थ अभिमान वाटतो. परिच्छेद. संचालक मंडळ हे बँकेचे विश्वस्त व व्यवस्थापकीय मंडळ म्हणून भूमिका पार पाडते. बँकेच्या विविध व्यवहारांवर देखरेख करण्यासाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांमधून देखील कार्य करते. धोरण तयार करणे, ध्येय निश्चित करणे, कामगिरीचे मूल्यमापन आणि नियंत्रण ठेवण्याचे कार्य संचालक मंडळातील आम्ही सदस्य करीत आहोत. 100 कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या नागरी सहकारी बँकांसाठी संचालक मंडळाबरोबरच व्यवस्थापन मंडळ कार्यरत करण्यासंदर्भात नागरी सहकारी बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपल्या बँकेने देखील 6 तज्ज्ञ व्यक्तींचे व्यवस्थापन मंडळ स्थापन केले आहे. आपल्या बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ सदस्य तसेच नवीन व्यवस्थापन मंडळ या दोन्ही मंडळांच्या मदतीने बँकेच्या प्रगतीसाठी व वाढीसाठी नक्कीच सक्षमपणे आम्ही सहकार्य करू असा विश्वास वाटतो. जागतिक कोरोना महामारीचे परिणाम आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला. अर्थव्यवस्थेमध्ये झालेली चलनवाढ, आव्हानात्मक आर्थिक परिस्थिती आणि कडक आर्थिक धोरण या बाबींचा एकूण बँकिंग व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे वार्षिक जागतिक दरडोई उत्पन्नात घट झाली आहे. परिणामी बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्था यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. चलन बाजारात सुद्धा चढ उतार जाणवत आहे. अनेक देशातील शासन तसेच मध्यवर्ती बँकांना कठोर आर्थिक कृती करण्यास भाग पडले आहे. एकूणच जागतिक आर्थिक क्षेत्रात एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. भारतीय अर्थव्यवस्थेलाही
त्याची झळ सोसावी लागली असली तरी भारतीय अर्थव्यवस्था या परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देत मार्गक्रमण करीत आहे. स्टॉप.